तर कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तुम्हाला आमच्या मागे म्हणजे माझ्या मागे काहीतरी बॅकग्राऊंड मध्ये दिसत असेल, काहीतरी प्रक्रिया चालू आहे. तुम्हाला थोड्या वेळात सांगतो मी. शिवानीची तयारी चालू आहे बेसिकली. माझ्या भावाचं एंगेजमेंट आहे आणि हिची एकदम प्रॉपर मेहंदी लावून तयारी चालू आहे. आमच्याकडे 2 ताई आल्या. शिवानी, ताईंचं इंट्रोडक्शन दे. एक पल्लवी ताई आणि श्रेया ताई. नाही श्रेया काही नाही. पल्लवी आणि काय? श्वेता ताई. येस, ताई आलेल्या आहेत आणि शिवानीचं आता मस्त दोन्ही हाताला करणार आहे तू. नाही पायाला पण करणार आहे. काय गोष्ट करता भाई. ताई, माझ्यासाठी काही आहे का तुमच्याकडे आयडिया? हा, शिवानीचं नाव घेऊया. शिवानीचं नाव लिहूया. तर ऍक्च्युली आम्ही ताईने मला कनेक्ट केलेलं इंस्टाग्राम पेजवर ना. ताईचं पण इंस्टाग्रामचं पेज आहे, तर ते आम्ही खाली टॅग करूया. इथं नाव पण सांगून द्या ना, तुम्हीच सांगून द्या. श्वेता मेहंदी. श्वेता मेहंदी. आर्टिस्ट पुणे आहे ना, असं काहीतरी आहे ना. हा, पुण्यातल्या आहेत या प्रॉपर. आणि यांच्या पेजवर बघितलं मी, सुंदर सुंदर मेहंदी होत्या. तर म्हणून मग मी आज यांना बोललेले आहे, म्हटलं काढून बघूया. त्यांच्या पेजला टॅग करू खाली, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. येस, फक्त ऐकू नका, तुम्ही जा इंस्टाग्रामवर सर्च करा आणि बघा. कारण की खरंच खूप सुंदर आहे. मला पण शिवानीने दाखवलं होतं, तर मी पण शिवानीला अप्रुव्हल दिलं होतं. माझ्या अप्रुव्हल शिवाय शिवानी काहीच करत नाही. अरे हो बरोबर. येस. किती वेळ लागणार तुला आता? मग उद्या अप्रुव्हल तू जेव्हा म्हणशील तेव्हा उठेल इथून. 1 तास. मला बिलकुल डिस्टर्ब नको करू. 1 तास सुटका आता माझी. चालेल. याच्यानंतर पण आता उद्या आम्हाला जायचं आहे घरी, होमटाऊनला. जास्त दिसतोय. जसं की तुम्हाला सांगितलं होतं मी. अजून काही इन्स्ट्रक्शन तुमच्याकडनं मॅडम? नाही, बस एवढे दिसतोय. चेहरा दिसतोय माझा, डोळे, नाक, नाही सगळं दिसतंय. ओके. तर उद्या जसं की तुम्हाला आम्ही सांगितलं होतं, भावाची एंगेजमेंट आहे, तर उद्या आम्हाला ट्रॅव्हल करावं लागणार आहे. तर आम्ही विचार केला की व्लॉग आजच स्टार्ट करू, कारण की नवीन नवीन गोष्टी होत आहे ना डेली लाईफमध्ये. तर मग दाखवूया तुम्हाला की कशी मेहंदी वगैरे राहणार आहे. तर फायनल आउटपुट तुम्हाला आम्ही नक्कीच याच्यानंतर दाखवू. आणि ताईसाठी स्पेशली, तुमच्यासाठी स्पेशली मी डोसाचा बॅटर आणलेला आहे. तर दोघींनाही तुम्हाला बॅटर खाऊन नाही, बॅटर, सॉरी गाईज, बॅटर खाऊन नाही जायचंय, डोसे खाऊन जायचंय तुम्हाला. ठीक आहे. तर येस, त्यांच्याकडे आम्ही डोसाची अरेंजमेंट केलेली आहे. मस्त सुंदर डिनर वगैरे आम्ही करू आणि पॅकिंगचं काही झालं तुम्हाला दाखवू. आणि मग हाच ब्लॉग उद्या पण कंटिन्यू करू ट्रॅव्हलिंगचा. तर खूप मजा येणार आहे. स्टे विथ अस, एन्जॉय. आमची मावशी पण ब्लॉग करत आहे. मला ते आपण ब्लॉग काढूया म्हणे, आपण ब्लॉग काढूया. शिवानीची मेहंदी चालू आहे. नवरदेव आहे, बाळवी नवरदेव. आता आमच्या घरी सगळे युट्यूबर भरले गाईज. तुमचं पण आहे का युट्यूब चॅनल? ते चालू करा गाईज. फायनली आफ्टर किती 2 तास मेहनत, 2 तास ना. तर फायनली आफ्टर 2 तासामध्ये माझी, या 2 तासामध्ये शॉपिंग नाही, पॅकिंग पण झाली. माझी पॅकिंग पण झाली आणि शिवानीची मेहंदी इज रेडी. वाव यार शिव, तुझं नाव आहे काही बोलतो. इथे. इनसेपरेबल जर्नी आहे, दाखवू ना त्यांना. हो, नाईस. इनसेपरेबल लिहिलं तू. हे बघ, इथे इनसेपरेबल जर्नी. वाव. आणि इथे हे थांब ना, बरोबर स्कॅन करतो ना. इनसेपरेबल जर्नी, इनसेपरेबल जर्नी. आणि इथे तुझं नाव. आणि तुझं नाव मी लपवलं पण आहे, जे की तुला सर्च करायचं आहे. इथेच तर दिसतंय. ते अजून नाही, लपवलंय. अजून लपवलंय. तू इथे ना इनसेपरेबल जर्नीचा QR कोड टाकायला पाहिजे होता. कोणी स्कॅन केला की डायरेक्ट इंस्टाग्राम. हा, किती हुशार. काही यार, व्हॉट इज दिस? QR कोड पाहिजे होता ना तिथे. स्कॅन केला की डायरेक्ट इंस्टाग्राम पेज दिसला पाहिजे होता. तुमचं पेजचं नाव सांगून द्या ना एकदा. श्वेता मेहंदी आणि पल्लवी मेहंदी. आणि तुमचं सेम आहे, कॉमन आहे की वेगवेगळं आहे? ऑर्डर्स वगैरे सगळं कॉमन आहे, पेज फक्त डिफरंट. अच्छा, ओके. तर जर मग ते तुम्हाला अक्कड बक्कड करायचं आणि कोणाला पण मेसेज केलं की तुम्हाला. तेच म्हटलं, माझा डायलॉग कम्प्लीट होऊ दे. अक्कड बक्कड करायचं आणि कोणाला पण मेसेज केलं तरी तुम्हाला बाय 1 गेट 1 भेटणार आहे. येस. आणि तुम्ही हे पुण्यामधलेच आहे, तर पुण्यामधले तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्ही बाहेर पण जातात, बाहेर गावी पण जाते, जर तुम्हाला आवडली असेल. आणि त्यांच्या पेजवर अजून छान छान आहे, तुम्ही बघा. एकदा स्लोली दाखवते का तू? स्लोली म्हणजे माझे हे फॅमिली त्यांना असं सुद्धा म्हणत नाही. स्लो दाखव. मी थोडस स्कॅन. अरे तू हलव नको ना, मी हलवतो. वाव, सुंदर सुंदर यार शिव. चंद्रकोर वगैरे सगळं काही आलं याच्यामध्ये. सगळं झालं भाई. डेंजर. नाईस. थँक्यू गाईस. थँक्यू. आय होप की तुम्हाला आमच्या घरी मजा आली असणार. आणि
डोसा वगैरे खाऊन पण मजा आली डोसे असते. पण छान होते. चेतनने बनवले होते. हो. नाही खरंच मी बनवलंय ते. छान झाले होते आणि ते Thanks, छान thanks. झाले होते. चलो चलो बाय बाय. बाय, सी यू सून. गुड मॉर्निंग. आज आहे दुसरा दिवस. तर काल आय गेस मेहंदी झाल्यावर शिवानीने थोडा वेळ घेऊन पॅकिंग केला. 3 वाजता. हा 3 वाजत आहे आता. 3 वाजायला 10 मिनिटं बाकी आहे. काल आणि- मेहंदी झाल्यानंतर मी पॅकिंग केली आणि आता डन तरी 4 बॅग झालेले आहे. 4 कसे आहे? 1 2 3 4 5. हा ठीक आहे. पण ते छोट्या छोट्या बॅग्स आहे. ओके इट्स ओके. आम्ही एवढं गाडी होणारच असली आहे. की बस घरासारखं घेऊन जातो सगळं तिथे. नाही एवढं तर होणारच आहे यार. 2 छोट्या ट्रॉलीज आहे बघा. हे एक शिवानीची ट्रॉली, ही एक माझी ट्रॉली, ही लॅपटॉपची बॅग आणि ही अशी बॅग. हे तर आपण घरी चाललोय आणि मग 2-3 दिवस घरून काम वगैरे करणार तर मग तर हे होणारच मी आहे. खूप रेडी आहे गाडीमध्ये जाऊन झोपायला गेली. येस. आणि शिवानी 2 वाजता उठली पाहिजे. ती मला वाटते 11:30-12ला झोपली तू. मी 10ला झोपलो होतो. शिवानी 11:30-12ला झोपली. बट स्टील लाईक तिने खूप बढिया केलं. मेहंदी रंगली बघा. येस मेहंदी रंगली. आता हे अजून रंगलं उद्या. चला तर आम्ही थोड्या वेळात आता गाडीमध्ये बसू आणि तुम्हाला भेटू. बाय. आता वाजले 6:20. शिवानीची मस्त एक झोप झालेली आहे. आणि ऍज युजल निघायच्या आधी चेतन आय एम नॉट फिलिंग वेल. वाय आय डोंट नो. मला खरंच बरं नव्हतं. बरं वाटत नाहीये. आतापर्यंत अंधारच आहे. हा माझा रोजचा टायमिंग आहे. 6ला उठायचं 7 पर्यंत. मग 7 पर्यंत उजेड होतो हे मला माहिती आहे. तर समृद्धीला आता आम्ही लागणार थोड्या वेळातच. आय गेस की 5 किलोमीटर्स मध्येच लागून जाऊ. 5 पण नाही, 2-3 किलोमीटर्स मध्ये लागून जाऊ. मी तर किती ट्राय केल्यानंतर मला एक तर झोपला नाही मला वाटतं. झोपली होती. हो इकडनं मला गाण्याचा आवाज येत नव्हता तुझ्या खराडे म्हणून. काय गोष्ट खरंच काही होत खरंच यार. आम्ही ब्लॉग मध्ये काही करायचं असलं की ते घ्यायचं विसरतो. हे बघा इथे आम्ही थांबलोय आता मधुबन फूड मॉल मध्ये. फूड मॉल. हा मधुबन फूड मॉल. तर हे जेव्हा आम्ही लास्ट टाइम दिवायला आलो होतो ना तेव्हा हे उघडलं नव्हतं. आता ओपन झालंय आणि चांगलं आहे. लाईक जागा चांगली आहे. आधी इकडे पेट्रोल पंपचा पण प्रॉब्लेम होता शिव. आणि आम्ही टिफिन आणलाय राईस आणि आमचा फेवरेट रेसिपी. याची रेसिपी राहिली शेअर करायची पण आम्ही नक्की शेअर करू. कधी करू शिवानी आपण याची रेसिपी शेअर? हा उद्या आपण व्हॉट वी ईट इन अ डे व्हेज डाएट करणार होतो ते कधी येणार आहे? लवकरच जाईल लवकरच. खूप भारी लागते अरे. जबरदस्त लागतं. इथून एक कॉफी पण बोलवली आहे. दुसरी अरे हे बघ कॉफी आणि इडली वाटत आहे. हे बघ इथे बघ ना. कॉफी डोसाही इडली वाटत आहे. कॉफी इडली डोसा आणि उत्तपम बोलवलाय गाईस. आम्ही कधीच घरी पोहोचलोय आणि आता इव्हिनिंग पण झाली आहे. शिवानीची आत्मा तृप्त झाली आहे कोकोनट वॉटर पिऊन. सकाळपासून बिचारी म्हणत होती की मला वॉटर पाहिजे, कोकोनट वॉटर पाहिजे. वॉटर नाही कोकोनट वॉटर पाहिजे. झालं का? मन शांत झालं का? याने स्ट्रॉ पण नाही घेतला. मला असं माती माती वाटत. दे आणि इकडं दुसरा देतो. काय बोलते यार शिवानी? त्याने पॉकेट मधनं काढून दिला यार. तर त्याच्यामध्ये धुवून नाही जात. सगळ्यात अनहेल्दी अनहायजेनिक गोष्ट असते स्ट्रॉ. म्हणून मी स्ट्रॉनी नाही पित कधीच. दे याच्यावर टाकून आणतो मग पाणी. आता तू स्ट्रॉ धुवून आण फक्त. पियाच्या पाण्याने धुशील. पियाच्या पाण्याने. गाईस मी आधीच तुम्हाला सांगतो की हा जो ब्लॉग आहे हा तुटका फुटका असणार आहे. 2-3 दिवसांपासून एक असणार आहे. तर आता नवीन दिवस आलेला आहे घरी आल्यावर आणि आज बघा की काय चालू आहे घरी. फेवरेट आमचं इडली झालेला आहे. आता इडली काढत आहे शिवानी. मम्मीने सांबार पण रेडी करून ठेवला. आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे. इट्स द डे. भावाची एंगेजमेंट आहे आज. आणि माझी मम्मी पण आलेली आहे. मम्मी तयारी झालेली आहे. माझी तयारी पण झालेली आहे. दिस इज लावायचं आहे अरे काहीच नाही. सगळं करते तू कर. माझी पण तयार झाली आहे. दिस इज माय ड्रेस फॉर द एंगेजमेंट अँड दिस इज शिवानीचा ड्रेस. बस आम्ही असंच राहणार. आम्ही आता एक माय ठेवलंय. साडी. हा माझी साडी. आम्ही असं हे केलंय की कुर्ता रोज रोज घालतो आपण. आता एंगेजमेंटला टी शर्ट आणि जीन्स टी शर्ट आणि लोअर घालूया. घरी घालायचे हे कपडे. मला कुर्ताच आहे. माझी गोष्ट करतोय मी. चला मला खूप लेट होत आहे गाईज. मी चालली आहे तयारी करायला. मी माझी तयारी Special, केल्यावर दाखवते. ठीक makeup आहे artist ट्रान्झिशन देते. पण आता तुम्हाला मी असं ट्रान्झिशन केलं तुम्हाला मी तयारी झालेली. नाही त्याच्या आधी खूप सारे 1 2 3 स्टेशनला पोहोचलोय आम्ही शिवानीची तयारी करायला. अय शिवानी दिस इज गाईज डेस्टिनेशन डायमंड पॅलेस. आमच्या गावामध्ये हेच खूप मस्त आहे. लाईक आमच्या गावामध्ये हा जो हॉल आहे तो एंगेजमेंटसाठी खूप बढिया आहे. इथे खाली असणार आहे जेवायची अरेंजमेंट आणि तुम्हाला वरचं दाखवतो.
इथे सगळं जेवायची अरेंजमेंट असणार आहे. आमचा नवरदेव हो और भाई द डे सुंदर दिसत आहे भाई. बड्या तयार केली आहे हो, मस्त तयारी केली. है ना. छान मेकअप झालाय. जन्मात त्यांनी पहिल्यांदा मेकअप केलाय आज. आपल्या लग्नात नाही गेलं होतं. नाही नव्हता गेला ना. माझी तयारी व्हायची आहे गाईस. मी पण एकदम हिरो दिसणार आहे. माझा कॉस्ट्युम म्हणजे माझा ड्रेस एकदम बढिया आहे. हो, आजोबाच्या लाईन मध्ये दिसणार आहे तुम्हाला. कुठे नाही दिसलं तुम्हाला. आपल्याला आजोबाच्या लाईन मध्ये बसलेला असेल. तुझ्यापेक्षा चांगला दिसणार आहे मी. कळलं. हाच कॉन्फिडन्स तुला घेऊन डुबणार. अँड गर्दी व्हायच्या आधी तुम्हाला मी दाखवतो हॉल. बढिया झालाय. रिंग इंग सेरेमनी नाईस. छान केलंय बे डेकोरेशन. तर आता माझी पण अर्धी तयारी झालेली आहे. याच्यावरती अजून काहीतरी आहे ते बघा. आणि मेन म्हणजे मेन माणसाची तयारी तुम्हाला दाखवतो. मम्मी पप्पा तुम्ही पण हाय करा तिकडनं. आजी छान तयार झाली आहे मम्मी. मस्त दिसत आहे. इथे बघ इथे मस्त दिसत आहे. पप्पा हाय. काय हाय. तुम्हाला आवडली की नाही आईची तयारी. आईची तयारी आवडली ना. आजीची पण तयारी मस्त झालेली आहे. सगळे आता खूप रेडी होत आहे. आता ऑलमोस्ट 1 तासामध्ये आम्हाला निघायचं आहे. फक्त माझीच तयारी बाकी आहे. आता बाकी सगळ्यांची झालेली आहे. तुम्हाला काय बोलायचं आज एंगेजमेंट डे आहे तर. आज आम्हाला आनंद वाटत आहे. लहान मुलाचं साक्षगंध आहे तर. येस आज आमची फॅमिली कम्प्लीट होणार आहे गाईस. माझं लग्न झालंय आणि माझ्या भावाचं पण आता लग्न जोडलंय. तर आज एंगेजमेंट आहे. खूप मजा. ही माझी आई आहे. येस आजीची पण तयारी झालेली आहे. माझ्या जीवनात खूप कष्ट केले माझ्या आईनं. कष्ट तर केलंय. तुम्ही पण खूप कष्ट केले पप्पा आमच्यासाठी. हो आजी कसं वाटतं तुला आज एंगेजमेंट आहे तर. एंगेजमेंट आहे म्हटलं भूषणची कसं वाटतं. मला ऐकायला नाही आवडत. हा असं आहे का? एंगेजमेंट चालू झाली आहे गाईस. शिवानी इकडे बसली आहे. शिवानी मावशी आत्या आणि भूषण भाई आपला. भूषण 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 काय मस्कर आ रहा है क्या बात है. मम्मी आणि मम्मी इथे बसली आहे. अक्षरा वाक्यवाक्य प्रवत्पुणः नमो देवे महादेवी
अरे आत्ताच का थांब ना. देवचे ठेवले दादा तुम्ही हिला झाकू नका. गलियों से गुजर चोरी चोरी चुपके चुपके चिट्ठियां लिखा करती थी. कुछ कहना था शायद उसको. जाने किससे करती थी. जब भी मिलती थी मुझसे पूछा करती थी प्यार कैसे होता है. ये प्यार कैसे होता है. और मैं सिर्फ ये कह पाता था तू ही तो जन्नत है. फायनली तुझी तयार दाखवतो पूर्ण. हा येस शिवानीची तयारी सुंदर. आणि बाई फर्स्ट टाइम लावलाय नी. फर्स्ट टाइम 3 वर्षामध्ये मला डायरेक्ट सरप्राईज करून टाकलं. बाई छान दिसतंय ना. फर्स्ट टाइम सरप्राईज केलाय मला. हे सोच इकडे भाई बढिया झालेला आहे कार्यक्रम. माझा एंगेजमेंट झालेली आहे. भूषणचा डान्स भूषणचा डान्स एक नंबर. एक नंबर. तर आम्हाला काहीच घेता नाही आलं ब्लॉग मध्ये कारण की घरचं लग्न आहे. खूप कामं आहे. खूप जास्त बिझी होतो आम्ही. आणि त्याच्यानंतर फर्स्ट काय झालं एंट्री झाली त्यांची बेसिकली. ते थोडेसे क्लिप टाकून दिले. टाकून देऊ आम्ही. मग डान्स झाले. भूषणने एक सरप्राईज डान्स केलाय मस्त. त्याचा पण मी थोडस क्लिप टाकून देणार. एक नंबर dance केला. त्याच्यानंतर मजा आली. बस मस्त फंक्शन झालं ना. बढिया शॉर्ट झालं. बट स्वीट. येस मस्त झालं. बस आता आम्ही जेवायला चाललोय. जेवायला जेवामध्ये काय काय आहे चला तुम्हाला ते तुम्हाला दाखव. ते नक्की तुम्हाला दाखव.
काय काय सांग. गाजरचा हलवा, आता चालू हे बघा, वरण, भाजी भाजी. तू टेस्ट करून सांग काय छान सांगायचं. टेस्ट केलं, मस्त आहे. काजूचा हलवा. मस्त आहे. गाजरचा हलवा. चला आता फटाफट जेवण करून घेऊ. तर आमचं फेवरेट नरडे आणि आलूची चटणी खाणं चालू आहे फॅमिली सोबत. तुम्हाला इतकं कन्फ्युज होत असेल येस, की आम्ही काय 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 करतोय पण इट्स लाईक मिक्स ब्लॉग. जे आम्हाला वाटलं ते शूट करतोय, जे आम्हाला वाटलं की तुम्हाला दाखवायला असाच व्लॉग आहे हा, बस रॅन्डम रॅन्डम असंच. पण हे खूप जास्ती आवडतं, लाईक 3 दिवसामध्ये दुसऱ्यांदा खातोय आता मी. चलो आता मी जर जास्ती व्हिडिओ काढत बसलो गाईस तर मला खायला नाही भेटेल, म्हणून मी खातोय. ही आहे ना इथे मनुष्य जी व्हिडिओ काढत पर्यंत पूर्ण संपवतोय. काढ थोडं व्हिडिओ काढ प्रॉपर. हम्म. प्रॉपर नाही आला. चलो बाय.